गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळचे 8 वाजलेले आहे आणि आता रूमची आवराआवर आणि थंडीमुळे कामं थोडी लेटच होत आहे. तर ही रूम आवरलेली आहे आणि त्यानंतर हा सोफा वगैरे आवरायचा होता, झाडायचं होतं आणि बाहेर झाडून घेतलं. पाणी शिंपलेलं आहे आणि 2 ते 3 दिवस झाले थंडी खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आत्ता खरा हिवाळा सुरू झालेला आहे आणि अचानकच थंडी खूप वाढली आणि खास करून आमच्या नागपूरकडची थंडी जास्तच असते. तर असो, हे झाडून घेते आणि त्यानंतर मला किचन आवरायची होती आणि हे सकाळचे कामं करता करता कधी 9-10 वाजतात लक्षातच येत नाही. बाकी बरेच कामं पडलेली असतात, फक्त हे झाडणे आवरणे यामध्येच 9 वाजून जातात आणि बाहेर पाणी शिंपणे, रांगोळी वगैरे काढणे तर लगेच वेळ होतो. त्यानंतर ही रूम झाडली की मला बाहेर बघा ओलंच आहे आणि ते लवकर सुकत नाही, कारण ऊन यायची आहे अजून. ऊन आली की ते सुकेल. फारशी ऊन तर येत नाही तिथे, पण थोडी हवा वगैरे आली की ते सुकतं. त्यानंतर भांडे वगैरे तिकडे घासायला नेऊन ठेवले आणि भांडे मी रात्रीचे जास्त बाहेर ठेवत नाही, घरामध्येच ठेवते. सकाळी नेऊन ठेवते, कारण काय आहे तिकडे उंदीर वगैरे येतात, कधी कधी येतात, त्याच्यामुळे मग ते मी घरातच ठेवते. त्यानंतर इकडे सकाळी बटाटे उकळायला ठेवले आणि आता चहा ठेवलेला आहे. चहा वगैरे घेतला. त्यानंतर करायचा होता नाश्ता. चहा पिईपर्यंत आपला थोडा निवांत वेळ असतो, 10 ते 15 मिनटं बसणं होते. त्यानंतर इथे नाश्त्याची तयारी आणि कुठलाही नाश्ता करायचा म्हटलं, जसं इडली झालं, आप्पे झालं, डोसा झालं, याला तर बराच वेळ जातो आणि लवकर लागावं लागतं, तेव्हा तो नाश्ता वेळेवर होतो. तर इथे करायची होती आज मला आलू इडली. तर त्यासाठी इथे बटाट्याची भाजी करायची आहे. बटाटे उकळून घेतले आणि आता ते फोडणी द्यायची आहे. आधी विचार केला की इडली सांबार करायचा, म्हटलं जाऊ द्या. इडली सांबार आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी करायची म्हटलं तरी बराच वेळ जातो आणि त्यात मिक्स भाज्या नव्हत्या, त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलं आणि म्हटलं चला सिंपल आलू इडली करूया. तर इथे बटाट्याची भाजी फोडणी द्यायची होती आणि त्यानंतर करायची होती मला इडली. आणि अशा पद्धतीने आलू इडली केली की आमच्याकडे सर्वच खातात, म्हणजे मग चटणी किंवा सांबार नसला तरी चालेल, साधी इडली खातात ते. तर आणि लवकर पण होती ही. थोडं एवढं आहे की त्याला कुकरला 2-3दा लावावं लागतो इडलीचा, त्याच्यामुळे मग थोडा वेळ होतो. तर सांबार आणि चटणी करण्यापेक्षाही लवकर होते. तर अशा पद्धतीने बटाटे स्मॅश करून घेतले व्यवस्थित आणि आता इडलीचं बॅटर जास्त फुललेलं नाही आहे, कारण की हिवाळा आहे त्याच्यामुळे जास्त ते फुलल्या गेलेलं नाही. तर यामध्ये मी एकतर सोडा वगैरे काही वापरत नाही, मला बिना सोड्याच्याच इडल्या आवडतात. आणि त्यानंतर इथे इडली करायला घेतली आणि हा कुकर खूप काळा झालेला होता, म्हणून त्यामध्ये थोडं लिंबू घातलेलं आहे आणि त्याचे भांडे पण काळे झाले. मागच्या वेळेस काय झालं की मी इडल्या केल्या रव्याच्या आणि त्यामध्ये बेकिंग पावडर टाकलेलं, तर त्यामुळे एकदम ते काळंच पडलं. त्याच्यामुळे मी ते आता वापरतच नाही आणि इथे आता थोडं लिंबू घातलं, त्याच्यामुळे ते होईल स्वच्छ. त्यानंतर इथे इडलीचं बॅटर घेतलं थोडं आणि त्यावर ह्या आलूच्या मी टिक्क्या केलेल्या आहे, अशा चपट्या करून घ्यायच्या आणि परत त्यावर ते बॅटर टाकायचं. म्हणजे ती छान लागते आलू इडली आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. तर अशा पद्धतीने करत असते आणि मग हे करायला 2-3दा कुकर लावावा लागतो, तर थोडा वेळ होतोच. तेवढ्या वेळामध्ये मग बाकी कामं. त्यानंतर इथे कुकर लावून दिला आणि आता मला ब्लँकेट काढायची होती. ते दिवाणमध्ये ठेवलेली होती आणि ही ब्लँकेट खूप गरम आहे आणि धुवायला पण तेवढीच जड आहे. तर ही धुवून ठेवलेली होती मी. आता म्हटलं हे थोडे उन्हामध्ये सुकू देऊया, म्हणजे दिवसभर ते सुकल्या जाईल. आणि त्यानंतर इथे गहू दळण्यासाठी काढले आणि हे गव्हाचं कट्ट मी दिवाळीमध्ये आणलेलं होतं, पण आता ते गहू वाळायला घेतले आणि बघते तर काय त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सोंडे झालेले आहे. मग ते काम एक्स्ट्रा वाढलं, मला ते पूर्ण गहू वाळवायचे होते. त्यानंतर पोहे वाळत घातले, चिवडा करायचा होता आणि नंतर बघू शकता इथे इडल्या तयार झालेल्या आहे. बॅटर छान न फुलल्यामुळे इडल्या पाहिजे तशाच फुगलेल्या नाही आहे. तर असो, तर इथे इडली वगैरे करून घेतली आणि नंतर मला गहू गाळायचे होते, कारण गव्हामध्ये खूप सोंडे झालेले आहे आणि बरं झालं ते मी आता बघितलं, नाही तर जास्त पीठ पाडलं असतं. ते जास्त म्हणजे गहू टोचलेले नाही, पण सोंडे त्यामध्ये बऱ्यापैकी झालेले आहेत. पण ते गाळून ते वाळवायचे होते आणि ते अजून मी 8-10 दिवस बघितलं नसतं तर ते जास्त प्रमाणामध्ये गहू टोचल्या गेले असते. तर असो, आता एक काम वाढलं, थोडा वेळच होईल, पण ते आधी करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर इथे नाश्ता वगैरे करून घेतला. परत दुसरा कुकर लावलेला आहे
कारण हे 15 मिनटं तरी याला आपल्याला शिजू द्यावे लागतात आणि तोपर्यंत मग बाकीची कामं करते. तर इथे परत कुकर लावून दिलं आणि नंतर गहू चाळायला घेतले. आता गहू चाळायलाच मला अर्धा ते 1 तास गेला, कारण 30 किलो गहू होते आणि ते चाळणी माझ्याकडे गहू गाळायची नव्हती. मग ती शेजारून घेतली आणि ते सर्व गहू गाळून घेतले. त्यानंतर रूम आवरली आणि भांडे भरपूर आहे. तर मला आता कमीत कमी 11:30 वाजले भांडे घासायला. कारण गहू गाळण्यामध्येच बरा वेळ गेला आणि भांडे पण भरपूर होते. इडली वगैरे काही केलं तर भांडे भरपूर निघतातच. तर इथे भांडे घासून घेते आणि त्यानंतर रूम आवरणे, दुपारचा स्वयंपाक. आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे कामाला लेटच होतो का कुणास ठाऊक. असं जर फास्ट करायचं म्हटलं तरी थंडीमुळे पाणी एकदम टाकीतलं थंड येतं, त्याच्यामुळे एकदम असा गारवा असतो. तर असो, इथे भांडे वगैरे घासून घेते आणि नंतर मला करायची होती फरशी पुसणे. किचन तर आवरलेली आहे, आता हॉल आवरायचा आहे. आणि त्यानंतर ते गहू उन्हामध्ये वरती माळीवर टाकायचे होते, पण वरती ते काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते 2 ते 3 दिवस जाता येत नाही, त्यामुळे मी ते खालीच ठेवले. त्यानंतर भांडे घासले आणि कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपड्यालाही वेळच झाला आज. आता ते वाळतात की नाही कुणास ठाऊक. तर ठीक वाळेल. आणि इथे बघा, हे एक कट्टा आहे. तर यामध्ये अर्धे गहू ठेवलेले आहे आणि अर्धे पोळे वाळत घातलेले आहे. पण ते बघतच राहावं लागतं, माकड कधी येतील सांगता येत नाही. तर पोळे मी ते दळणाचं पण ठेवलेलं आहे, ज्वारी वगैरे आणि पोहे. पोळे थोडी ऊन असते, म्हणजे 3-4 वाजेपर्यंत, म्हटलं जेवढे वाळतील तेवढे. आणि एखाद्या दिवशी आपल्याला एखादं काम वाढलं की इतरही कामं वाढतातच. त्यात कपडेही बऱ्यापैकी होते, भांडेही भरपूरच निघाले आज आणि दळणाचंही होतं. म्हणजे सर्व कामाला काम वाढतच असते एखाद्या दिवशी, नाहीतर एखाद्या दिवशी जास्त कामं नसतातच. असं होत असते. तर ठीक आहे, एखाद्या दिवशी होतो वेळ. आणि आज तर मला बऱ्याच वेळ होणार आहे, कारण याच कामाला वेळ झाला. स्वयंपाकालाच 2 वाजतात की काय कोणास ठाऊक. त्यानंतर सर्व कामं आटोपली आणि इथे स्वयंपाकाची तयारी. एकीकडे कुकर लावलेला आहे, आज वरण नाही, तर राजमा आणि भात लावलेला आहे. म्हणजे राजमा छान शिजल्या गेला की त्याची भाजी करायची आहे आणि इकडे तो कुकर होईपर्यंत चपात्या केल्या, नंतर भाजी. भाजीला काही नव्हतं म्हणून मी रात्रीच राजमा भिजत घातलेला. म्हटलं चला सकाळची भाजी तयार होईल. आणि हिवाळ्याचा कसं भाजीपाला तरी भरपूरच लागतो. एका दिवशी 2 भाज्या होतातच आणि पालेभाज्या असल्या तर हमखास होतात. त्यानंतर इकडे भाजी होईपर्यंत म्हटलं चला चिवड्याची तयारी करूया. कांदे वगैरे चिरून घेतलेले आहे. म्हणजे तयारी करून ठेवली की मग करायला बरं जातं. स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झालं की लगेच मला चिवडा करायचा होता आणि आता 2 वाजलेले आहे. आणि पहिल्यांदाच आमच्याकडे हे लाल कांदे आणले, सहसा पांढरेच आणतात. तर इथे जेवण वगैरे आटोपलं, त्यानंतर चिवडा केला आणि जास्त नाही, अर्ध्या किलोचा केला मी. त्यामध्ये मुरमुरे वगैरे टाकलेले आहे. आणि हे पोहे दिवाळीमध्येच आणलेले होते, ते मग वाचलेले होते. म्हटलं जाऊ द्या आता चिवडा करूया. अर्ध्या किलोचाही केला तरी भरपूर असं झालेला आहे आणि मुरमुरे ॲड केले तर आणखीनच जास्त झालेला आहे तो. तर सकाळी नाश्त्याला होतो किंवा अधेमध्ये जेवणासोबत खायला होतो. तर आता असं करता करता मला 3 वाजले आणि आता मी गॅस खालीच घेतलेला आहे, कारण उभ्याने एकदमच पाय दुखतात. म्हटलं खाली बसूनच करावं. त्यानंतर हा पसारा आवरायचा आहे आणि असं काही केलं की पसाराही खूप होतो. ते सगळं आवरून घेतलेलं आहे. म्हटलं कधीही करणेच आहे. आधी कंटाळा तर आला, म्हटलं जाऊ द्या, कंटाळा करून काही फायदा नाही, आधी करून घेऊया, ते सगळं आवरून घेऊ, त्यानंतरच आराम करायचा. तर इथे गॅस ओटा क्लीन केला, हे सर्व आवरलेलं आहे. आता रूम झाडायची होती. खाली बऱ्यापैकी सामान पडलेलं होतं, ते पण आवरून घेते. आणि ते आता मी फ्रीज बंदच ठेवणार आहे संध्याकाळचा, कारण खूप थंड होत आहे. म्हटलं चला दिवसभर राहू द्यायचा आणि संध्याकाळी बंद. तसंही काही जास्त भाजीपाला ठेवत नाही आता हिवाळ्याचा. त्यानंतर इथे ओटा वगैरे आवरून घेतला आणि क्लीन केला तो, कारण त्यावरही बरंच सांडलेलं होतं. कारण स्वयंपाक केला तर मी पुसलाच नव्हता, कारण सरळ गॅस खाली घेतला आणि चिवडा केला. म्हटलं जाऊ द्या, नंतर सगळं झाल्यावर करूया. तर आता या रूममध्ये पण असं थंड वाटत आहे आणि आता हे सगळं खाली पडलेला कचरा आहे तो आवरायचा होता मला. कोणतीही वस्तू एखादी करायची म्हटलं, चिवडा असो किंवा फराळाचं कुठलेही, तर बराच वेळ जातो आणि सगळे कामं झाल्यानंतरच ते करावं लागतं. अधेमध्ये केलं तर सगळं कामाचा खोळंबा होतो. आणि मला किचन जेवढी साफ राहील तेवढं बरं वाटते, म्हणून मी लवकरच ते आवरते. त्यानंतर इथे बाहेरचे वाळत टाकलेले गहू आणायचे होते, कारण बाहेर जर ठेवले, मी दार लावून आराम करत बसले तर माकड कधी सांगता येत नाही. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.